नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲफिलिएट मार्केटिंग मास्टरी बेसिक टू ॲडव्हान्स या ट्रेनिंग सीरीजमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की फर्स्ट सेल नेमकी कशी करायची. तर बघा, फर्स्ट सेल कशी करायची, तर यासाठी एकदम सिंपल टेक्निक असणार आहे आणि जास्त काही ॲडव्हान्स कन्सेप्ट नाही, एकदम सिंपल बेसिक कन्सेप्ट आहे जे तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. त्याने तुमची फर्स्ट सेल इझिली येऊन जाणार आहे. बरोबर, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं तुमच्या समोर आहे, तर फर्स्ट सेल क्लोजिंग हा आपला टॉपिक आहे आजचा, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहे की पहिली सेल आपल्याला क्लोज कशी करायची. तर सगळ्यात अगोदर बघा, जी आपली फर्स्ट सेल असते ना, ती होत असते ओळखीच्या लोकांमधून. म्हणजे काय, नोन मार्केट, ज्यांना आपण ओळखतो, जे आपले फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स आहेत, जे आपल्याला पर्सनली आपण वन टू वन भेटलेलो आहेत, ज्यांना आपण ओळखतो, ते आपले असतात नोन मार्केट. त्यांच्यामधून आपली फर्स्ट सेल येत असते. आता बघा, तुमच्या ओळखीच्या लोकांमधून तुम्हाला हॉट लीड्स येतील, त्यातून पहिली सेल होऊन जाईल. हॉट लीड्स म्हणजे कसं, जे आपल्याला आपण म्हणू शकतो, आता हॉट लीड्स दुसऱ्याला पण म्हणतात की ज्यांना आपल्या प्रॉडक्टबद्दल माहिती आहे किंवा जे पूर्णपणे माहिती झाली त्यांना, ते पूर्णपणे इंटरेस्टेड आहे आपला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, ती हॉट लीड झाली. पण इथे आपण एक असं वेने घेऊ की जे लोक आपल्याला ओळखतात, आपल्यावरती ट्रस्ट करतात, ते झाले आपली हॉट मार्केट. म्हणजे त्यांच्यातून आपली सेल्स येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बरोबर. आता बघा, जर तुम्ही तुमच्या पर्सनल इंस्टाग्रामवरती जर चालू कराल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, आणि तिथं जर तुम्ही प्रमोशन वगैरे करायला चालू केलं ना, बेस्ट तिथूनच असेल. पण तिथून जर तुम्ही केलं तर काय होईल माहिती का, तुमचे ओळखीचे लोक तुम्हाला मेसेज करायला चालू करतील की बाबा काय आहे, तू नेमकी काय करतोय, काय बिझनेस आहे, मला पण सांग, असे तुम्हाला सगळेजण विचारणार. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं माहिती का, सिंपल त्यांना पूर्णपणे प्रेझेंटेशन व्हिडिओ शेअर करून द्यायचं. असं नाही केलं की तुम्ही त्यांना डिटेल्स तुम्ही त्यांना मेसेज करा, नाही डिटेल्स मला सेंड कर, तुमचं नाव कर, एज कर आणि प्रोफेशन कर. नाही, आता हे यांना कॅज्युअलीच करायचं. तुमच्या ओळखीचे लोक आहेत, बरोबर, त्यांना काय करायचं, तुम्हाला डायरेक्टली प्रेझेंटेशन व्हिडिओ सेंड करायचं आणि कॉलवरती बोलायचं. दॅट्स इट. कॉलवरती सिंपलमध्ये फक्त नॉर्मल गोष्टी सांगायच्या, तुम्हाला काय बिझनेस आहे, कसा आहे. जसं मी तुम्हाला बिझनेस एक्सप्लेन कसा करायचा हे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, त्याच प्रकारे तुम्ही बिझनेस एक्सप्लेन करा त्यांना. आणि काय होईल माहिती आहे का, त्यांच्यातून ना तुम्हाला सेल येऊन जाईल इझिली. पहिली सेल तुमची सहज येऊन जाईल, कारण ते लोकांना काय माहिती का, त्यांना तुमच्यावर ट्रस्ट आहे, ते तुमच्या ओळखीचे, तुमचं ऐकूनही घेतील सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला प्रॉपरली बोलतील पण, आणि तुम्ही कम्फर्टेबली त्यांना बोलू शकाल, बरोबर, बिझनेस सांगू शकाल. तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त सेल करण्याचा प्रयत्न करू नका, नॉर्मली जसं आहे तसं सांगा आणि प्रोफेशनली कॅज्युअलीच बोला त्यांच्यासोबत. बघा, कारण काय, ओळखीचे लोक लवकर ट्रस्ट करतात आणि त्यांना समजावून सांगणंसुद्धा सोपं असतं. म्हणजे फर्स्ट सेल तुमची अशी आरामात येऊन जाईल जर तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमधून काम केलं तर. पण जर तुम्हाला असं वाटतं की बाबा ओळखीच्या लोकांना मला सांगायचंच नाही, तर फर्स्ट सेलचं विसरून जा. तिथून तुम्हाला रेग्युलरली काम करावं लागेल, कॉन्टेंट क्रिएशन करावं लागेल, तिथून अनोळखी लोक तुम्हाला येतील, बरोबर, लीड्स येतील. मग तिथून तुम्ही पुढचं तुमचा स्टेप राहील, त्यांना क्लोजिंग फॉर्म्युला यूज करा, सगळ्या गोष्टी करा. मग तशातून तुम्हाला थोडासा टाईम लागेल, एक महिनाभराचा तरी टाईम लागेल. बघा, आता इम्पॉर्टंट टिप मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बघा, जर तुम्ही बिगिनर असाल ना, तर तुम्ही लो तिकीट प्रॉडक्टवरती फोकस करा, हाय तिकीट प्रॉडक्ट्स घेऊ नका. आता लो तिकीट म्हणजे काय, ज्यांची प्राईस कमी असते, आणि हाय तिकीट प्रॉडक्ट म्हणजे काय, ज्यांची प्राईस जास्त असते. आता म्हणजे आपल्या कंपनीमध्ये भरपूर सारे पॅकेजेस आहेत, बरोबर, एकदम कमी प्राईसचं पण पॅकेज असतं आणि एकदम हाय प्राईसचं सुद्धा पॅकेज असतं. तर तुम्ही काय करा, जर तुम्ही बिगिनर आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स नाही ना, तर तुम्ही सिंपल असं काम करा, तुम्ही सुरुवातीचे जे 2 ते 3 पॅकेजेस असतात ना, ज्यांची प्राईस एकदम कमी असते, सपोज 500चं पॅकेज झालं, 1000चं पॅकेज झालं, इथपर्यंतच तुम्ही स्वतःला लिमिट ठेवा. म्हणजे तुम्ही एवढं डोक्यात ठेवा की मला हेच पॅकेज विकायचं आहे, सिंपल. नाही तर एक काम करा की जे पहिलं पॅकेज असतं ना, मला तेच सेल करायचं, मला जास्त काहीच नाही करायचं. मग याच्याने काय होईल माहिती आहे का, तुम्ही पहिलं पॅकेज जर सेल करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सेल नाही करायचं पण मार्केटिंग करायचे, पण फक्त तेच प्रमोट करा, त्याने काय होईल माहिती का, आणि तुम्हाला सांगतानाही सोपं जाईल समोरच्याला की बाबा, सपोज आता एखाद्या पॅकेजची प्राईस आहे 500 रुपये, तर तुम्ही समोरच्याला असं सांगू शकता ना, का यार 500 रुपयामध्ये एखादा बिझनेस स्टार्ट होणं म्हणजे हे जोकसारखं झाल्यासारखं आहे. पण खरंच 500मध्ये बिझनेस स्टार्ट होतो, जास्त काही अमाऊंट नाही आहे, गेलं तर म्हणजे 500 रुपये तुमचं काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे, स्टार्ट करायला पण एकदम इझी आहे. मग याच्याने काय होतं माहिती का, लीडला सुद्धा असं वाटतं की यार 500 रुपये काहीच खर्च नाही आहे, ट्राय करू शकतो आपण. म्हणजे एक ट्राय करण्यामध्ये तुमच्या सेल्स यायला चालू होतील. मग त्याच्याने काय होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की बाबा हा पैसे तरी येत आहेत ऑनलाईन बिझनेसमधून, भलेही कमी येत आहे पण येत आहे, हे इम्पॉर्टंट आहे, बरोबर. हे तुमचं मेन गोल असलं पाहिजे की तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस करायची ना, तर तुम्ही सगळ्यात छोटं जे प्रॉडक्ट असेल ना, त्याला तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करा, त्याची मार्केटिंग जास्त करा. आणि अशी मार्केटिंग करा की फक्त समजा आता एखाद्या प्रॉडक्टची प्राईस असते बघा 499, बरोबर, 500 रुपये. मग तुम्ही स्टोरीवरती मार्केटिंग करताना कशी कराल, किंवा फक्त 500 रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही एवढे पैसे कमवू शकताय, 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, फक्त 500 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. दाखवताना 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट दाखवायची, पण अर्निंग होताना कशी दाखवायची, तुम्हाला 1000 रुपये हो राहिले, 10,000 रुपये हो राहिली, 15,000 रुपये हो राहिली, फक्त 500 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे.
बरोबर. एवढं जर तुम्ही सांगितलं तर सिंपल लोकांना वाटेल की यार 500 रुपये खर्च करायचे आहे, पैसे तर जास्त भेटणार आहेत, 500 रुपयाने काय होते. मग त्यांना काय वाटलं, म्हणजे 500 रुपये काहीच नाही, मग 500 रुपयात तुमच्या सेल्स व्हायला चालू होतील. मग त्याने काय होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. बरोबर. आणि एकदा का तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागला, मग तुम्ही हाय तिकीट प्रॉडक्टवरती चूज करू शकता. आता जेव्हा तुम्ही 1 लाख क्रॉस कराल तेव्हा हाय तिकीट प्रॉडक्ट्सवर काम करा. आता असं नाही की बाबा 1 लाख तुम्ही छोट्याच प्रॉडक्टने तुम्ही कमवत राहा, तसं नाही. तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की बाबा मला कॉन्फिडन्स आला आहे, मी आता करू शकतो, मग त्यावेळेस तुम्ही काय करा, मोठे प्रॉडक्ट्सवर स्विच करा. सुरुवातीला 500 रुपयाचं प्रॉडक्ट प्रमोट करत होते, आता तुम्ही करा 2000 रुपयाचं प्रॉडक्ट प्रमोट. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप काम करायला चालू करा तुम्ही. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ग्रो करायचं असेल तर डायरेक्टली मोठ्या प्रॉडक्टवर स्विच केलं आणि तुम्हाला सेल्स नाही आलं, तर मग तुम्ही डिमोटिवेट होणार की बाबा यार काय यार, एवढं मोठं प्रॉडक्ट मी प्रमोट करतो आणि सेल्सच होत नाही आहे. पहिल्या माझे सेल जास्त होत होता, पण आता कमी होतात. एवढं लक्षात घ्या. आता आपण जी एक गोष्ट असते, 1 रुपयाचं प्रॉडक्ट 100 लोकांना विका, नाहीतर 100 एकाच माणसाला 100 रुपयाचं प्रॉडक्ट विका. सिंपल एक नाही, 100 लोकाला 1-1 रुपयाचं प्रॉडक्ट विकायचं आहे, नाहीतर एकाच जणाला 100 रुपयाचं प्रॉडक्ट विकायचं आहे. म्हणजे कसं होईल, आता तुमच्याकडे 100 लोक आली ना, तर ते 100 लोक 1-1 रुपयाचं प्रॉडक्ट घेणार तुमचं, काही अडचण नाही, कारण 1 रुपया काय जास्त मोठं नाही आहे. पण एकाच माणसाला 100 रुपयाचं प्रॉडक्ट विकणं हे थोडंसं अवघड आहे. मग ते 100मधून फक्त एकच माणूस घेईल. मग याची तुम्हाला हे ठेवावं लागेल, कसं आपण म्हणतो पेशन्स ठेवावं लागेल, तेवढं हार्डवर्क करावं लागेल की 100 माणसांचं नो ऐकायचं आहे, मग एका माणसाला तुम्हाला 100 रुपये कमवायच्यात, असं तुम्हाला काम करावं लागतं. त्याच्यामुळे काय म्हणतो, स्टेप बाय स्टेप तुम्ही जा, तुम्हाला सवय पण होऊन जाईल आणि तुम्हाला काम पण करता येईल. त्याच्यानंतर काय, फास्ट रिझल्ट पाहिजे असेल ना, तर जितक्या जास्त लीड्स तुम्हाला जनरेट करता येईल ना, तेवढं जास्त करा. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन डेली 2 रील टाका, त्याने तुम्हाला फास्ट रिझल्ट भेटेल. जर फास्ट पाहिजे असेल तर मग तेवढी मेहनत पण करावी लागेल. त्याच्यानंतर काय, कॉन्टेंट क्रिएशनवरती जर तुम्ही फोकस केला तर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम दूर होतील. सगळ्यात मेन जी प्रॉब्लेम असते ती असते लीड जनरेशनची, म्हणजे लोकांना लीड्स येत नाही, कारण ते कॉन्टेंट क्रिएशन करतच नाही. मग जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनवरती फोकस केला तर तुमची लीड्सची प्रॉब्लेम दूर होऊन जाईल, लोक तुमच्यावर ट्रस्टही करतील आणि तुम्ही इतके पैसे कमवाल ना की तुम्हाला विचारता सोय नाही, तुमचं सगळं सेट होऊन जाईल, तुम्हाला काही दुसरं काही काम करायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन करा, सगळ्या प्रॉब्लेम दूर होतील. त्याच्यानंतर काय, एवढं लक्षात ठेवा, लॉ ऑफ ॲव्हरेज असतो की 100मधून एक जण स्टार्ट करतो आणि बाकीचे फॉलोअपमधून नंतर स्टार्ट करतात. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 100 लोकांमधून एक जण स्टार्ट करतो पहिल्या हप्त्यामध्ये, त्याच्यानंतर जे बाकीचे लोक असतात ना, ते फॉलोअपमधून 1 हप्त्यानंतर, 2 हप्त्यानंतर, 4 हप्त्यानंतर, महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर स्टार्ट हळूहळू करत राहतात. त्यातले काही ना काही स्टार्ट करत राहतात. त्याच्यामुळे आपलं कामकाज रेग्युलर करत राहायचं आहे, बाकीचे लोक आणत राहायचे, सगळ्या गोष्टी फॉलो करत राहायच्या, हे आपलं काम आहे. त्याच्याने आपल्याला रिझल्ट भेटणारच आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यात जास्त काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त फर्स्ट सेल जर तुम्हाला आणायची असेल ना, तर एक काम करा, तुम्ही फर्स्ट सेल आणायची असेल तर तुम्ही नॉन मार्केटमध्ये करा. म्हणजे तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगा आणि त्यांना लो तिकीट प्रॉडक्ट सेल करा. कारण लो तिकीटमध्ये ते काय होईल माहिती का, कमी प्राईसचं जर प्रॉडक्ट असेल तर ते इझिली स्टार्ट पण करतील आणि तुम्हाला एक काहीतरी वाटाल की बाबा तुम्ही ऑनलाईन कमवलेलं पण आहे, असं तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येईल. बरोबर. त्याच्यानंतर काय करा, जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल त्याच्यानंतर काय करा, तुम्ही थोडंसं हाय प्राईसचे जे प्रॉडक्ट असतील ते प्रमोट करायला चालू करा. म्हणजे स्टेप बाय स्टेप जा. अगोदर 500 रुपयाचं करत होते, तर त्याच्यानंतर तुम्ही 1000चं करा, नाही तर 2000चं करा. म्हणजे तुम्हाला अर्निंग पण थोडीशी तुमची वाढेल आणि तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स पण बूस्ट होत चालेल. बाकी जास्त काय अवघड नाही आहे, फर्स्ट सेल इझिली होऊन जाईल. पण टार्गेट ठेवा की रेग्युलर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, लॉंग टर्मपर्यंत काम करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन कंपल्सरी करायचं आहे. त्याच्यावरती फोकस केला तर तुमचे सगळे प्रॉब्लेम 100% क्लिअर होऊन जातील. ओके, आय होप तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या असतील. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ChatGPT कसं सेटअप करायचं आणि तो आपल्या ट्रेनिंगचा लास्ट व्हिडिओ असणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.